चला दोन्ही टीमचे 12th मॅन 12वे प्रतिनिधी. यस थँक्यू. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आजच्या दिवसातील उपांत्यपूर्व फेरीची सध्या लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. न्हावा विपक्ष घारापुरी या दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय घारापुरी संघाने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला हा मात्र न्हावा संघ सध्या मैदानामध्ये खेळताना आपण पाहताय. सलामीची जोडी हेमंत म्हात्रे आणि धीरेंद्र म्हात्रे, रेग्युलर फॉर्मॅट खेळणारे दर्जेदार खेळाडू आता 40+ मध्ये सध्या खेळताना दिसत आहेत. घारापुरी संघाने सुद्धा जबरदस्त एक निसटता विजय प्राप्त केला आणि आता मात्र ज्यांनी पुन्हा एकदा 2 हात केले ते म्हणजे न्हावा संघासमोर. न्हावा संघाची सुद्धा फार मोठी ओळख आहे टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळचा चेंडू खेळला जातो सरळ डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू आला आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला. दर्शन कोळी अगोदरच्या मॅचमध्ये ज्याने एक झेल सुद्धा टिपला होता, असा दर्शन सध्या मैदानामध्ये खेळण्यासाठी आला. न्हावा संघाच्या विरोधात खेळत असताना घारापुरी संघाच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन, खऱ्या अर्थानं ज्या संघाला प्रॅक्टिससाठी योग्य तो मैदान सुद्धा नाही आहे, परंतु क्रिकेटची असणारी आवड आहे आणि या क्रिकेटच्या आवडीने आज त्यांना सवड मिळाली आणि त्या सवडीचं ज्यांना उत्तम उदाहरण आणि रूपांतर मात्र या खासदार चषकामध्ये केलं. स्थलांतरित होऊन खऱ्या अर्थानं उद्योगधंद्यासाठी स्थलांतरित होणारे हे सर्व सहकारी आज मात्र मॅच मध्ये क्या बात है, जबरदस्त झेल टिपलाय. संतोष कोळी यांनी मात्र अप्रतिम असा झेल टिपला आणि महत्वाचा विकेट हेमंत म्हात्रे याला मात्र झेल बाद केला. न्हावा संघाला बसला सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल, जो आता मात्र हेमंत म्हात्रेच्या स्वरूपात बसला. यस, एकीकाळी नटराज न्हावा या संघाच्या वतीनं त्या संघाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू हेमंत म्हात्रे 40+ फॉर्मॅट खेळत असताना मात्र बाद होते. म्हणजे गेले कित्येक वर्ष ज्या संघानं न्हावा टेनिस क्रिकेटसाठी कित्येक वर्ष ज्या खेळाडूने वेचलीत, अशी खेळाडू सध्या मैदानामध्ये न्हावा 40+ संघाच्या वतीनं खेळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय ज्यांचं शब्दात कौतुक करताना शब्द खऱ्या अर्थानं पुरे पडतील, परंतु वेळ अपुरा पडेल, कारण जिथे मात्र मॅच चालू आहे. ज्या घारापुरी संघाच्या बाबतीत माझ्या अर्थाने काय सांगावं, वेळ नाहीये त्यांच्याकडे आणि खऱ्या अर्थानं शिक्षणासाठी उद्योगधंद्यासाठी स्थलांतरित होऊन गावाच्या बाहेर इतर ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, इतर गावांमध्ये स्थलांतरित होऊन राहून सुद्धा ज्यांनी गावच्या क्रिकेटची अस्मितेसाठी आणि गावच्या क्रिकेटच्या अस्तित्वासाठी कित्येक ठिकाणी मात्र ते स्पर्धा खेळण्यासाठी जात असतात, असा घारापुरी संघ सध्या मैदानात खेळताना दिसतोय. संघाची धावसंख्या आहे 1 बाद 4 धावा. 1 बाद 4 झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय संतोष भोईर आला. संतोष भोईर आलाय. गोलंदाज प्रेमानंद यावेळेस मात्र थोडीशी स्लोवर डिलिव्हरी केली, थोडासा मात्र चेंडूतील गती काढून घेतली. बाकीचं काम जिथे मात्र गोलंदाजाने पूर्ण केले गेले. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 4 धावा. पहिलं षटक, एक निर्णायक षटक जे म्हणतात
ते घारापुरी संघाचा. घारापुरी संघाच्या खऱ्या अर्थाने या गोलंदाजाचं कौतुक त्याचे पाठीराखे करताना 60+ आहेत. आणि मी म्हणेन आज तादायत घारापूर संघाला सपोर्ट करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी घारापूर संघाचे अनेक हितचिंतक, चाहते, दर्दी आणि घारापूर संघावरती प्रेम करणारे सर्व खेळाडू आलेत, ज्यांच्या मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होताना दिसते. क्या बात आहे. खूप चांगलं क्रिकेट मी म्हणेन अवगत केले घारापूर संघांना असं म्हणावं लागेल. आणि त्याचं उत्तम उदाहरण 40+ फॉर्मॅट खेळत असताना हे सर्व सिनियर खेळाडू देताना दिसत आहेत. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा. एक गोल्डन षटक म्हणावा लागेल जे मात्र हाताळलं गेलं गोलंदाज प्रेमानंद यांनी. वयाची 60 ओलांडून सुद्धा 16 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असं क्रिकेट ज्यांच्या रक्तामध्ये आणि नसानसामध्ये ठासून भरलाय अशी गोलंदाजी प्रेमानंद यांनी केली. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्पेशल गिफ्ट्स येताना दिसत आहेत आणि ते डायरेक्ट गोलंदाज जयेश माळी आलेत आणि स्ट्रायकर असणार आहेत धीरेंद्र. न्हावा टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव धीरेंद्र सध्या मैदानामध्ये आहेत. गावदेवी नावा संघाचे कॅप्टन यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडू पॅटच्या रडांमध्ये आलाय. बाकीचं काम गोलंदाजाच्या समोर मात्र फार मोठा फटका खेळला गेलाय. लगावला हा मोठा फटका षटकार. ही मैदानाच्या बाहेर हा जो जल्लोष आहे ना, हा जल्लोष सर्व काही सांगून जातोय. गावच्या क्रिकेटची असणारी आणबाण शान, गावच्या क्रिकेटची असणारी खऱ्या अर्थानं आपल्याला आवड आणि गावच्या क्रिकेटला आपण सपोर्ट करत असताना एक वेगळी खुन्नस असते आणि ती मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. याच फटक्यांसाठी धीरेंद्रला बऱ्याच वर्षापासून ओळखला जातो आणि त्या फटक्याची चुणूक त्याच्या बॅटमधून आली आहे. तसं पाहायला गेलो ना तर घारापुरी आणि न्हावा फारसं काही अंतर नाही. हाकेच्या अंतरावरती असणार ही दोन्ही गावं आहेत असं म्हणावं लागेल. अगदी छोटीशी असणारी मध्ये खाडी आहे आणि या दोन गावांमध्ये अनेक हित संबंध, नाते संबंध आहेत. शेवा एक शेत बंदर, मोरा बंदर आणि राज बंदर असे 3 बंदर लाभलीत या घारापुरी गावाला. आणि तोच घारापुरी गावातील हा संघ 40+ मास्टर संघ हा मात्र आज मैदानावरती शिवाजीनगरच्या मैदानावरती खेळण्यासाठी आहे. आणि खऱ्या अर्थानं परंपरागत जर पाहिलं ना तर न्हावा आणि शेवा आणि घारापुरी हे तिन्ही गावांमध्ये एकमेकाचे अनेक हित संबंध, नातेसंबंध पाहायला मिळतात. चला कमिटी मेंबर मैदानामध्ये जायचं आहे. काहीतरी एक शंका आहे छोटीशी, त्या शंकेचं निरसन करण्यासाठी मैदानामध्ये जायचं आहे. चला कमिटी मेंबर, शंकेचं निरसन करण्यासाठी मैदानामध्ये जायचं आहे. छोटीशी शंका आहे. अमरजी आपण मैदानामध्ये जावं. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आमचे सहकार्याने या स्पर्धेला यशस्वी स्वरूप प्राप्त करून देणारे खऱ्या अर्थानं निलेशजी ठाकूर थोडेसे नाराज आहेत. कारण त्यांचा जो खेळ होता ना तो कुठेतरी या अगोदर थोडासा खराब झाला आणि या स्पर्धेतून त्यांना बाहेर व्हावं लागलं. परंतु निलेश ठाकूर हे जे नाव आहे ना, एखादी मोहीम हाती घेतल्यानंतर पूर्ण करण्यासाठी स्वतःला सर्वोपरी झोकून देणं, 100% योगदान देणं आणि त्याच्यातून काहीतरी आउटपुट देऊन खऱ्या अर्थाने यशस्वी करणं, यामध्ये एक वेगळा त्यांचा नेहमी रोल राहिला. अनेक या परिसरामध्ये होणाऱ्या नृत्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पंच म्हणून निलेश ठाकूर यांना पाहिलं जातं आणि शिवाजीनगर टेनिस क्रिकेटसाठी सुद्धा ज्याचं योगदान खूप राहिलं आहे असे निलेश ठाकूर. आज तादात आपण पाहिलं तर गुरु स्मृती 40+ शिवाजीनगर या संघाच्या संघनायकाच्या सर्वोच्च पदावरती जे सध्या आहेत. तर थांबवते, बाहेरून कोणताही प्रेक्षक किंवा खेळाडू, घारापुरीचा जो गेलाय त्याने बाहेर यायचं आहे. कोणताही प्रेक्षक किंवा खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही याची दखल घ्यावी. चला अतिरिक्त खेळाडू पंचांच्या परवानगीशिवाय कोणी येणार नाही. पंच माफी मागतायत. ओके, सब कुछ ठीक आहे. आणि असं म्हणतात की
बड़े बड़े जिंदगी में छोटे मोठे हादसे होते रहते. प्रसाद सर थोडंसं थांबवते तुम्हाला. परत जर घारापुरी संघाचा तुमचा बाहेरील कोणी खेळाडू किंवा प्रेक्षक पंचांच्या परवानगीशिवाय आतमध्ये आला तर पॅनलाइज केलं जाईल, याची दखल घ्यायची. नक्कीच नक्कीच कोणत्याही प्रकारची खऱ्या अर्थानं कधीही तडजोड न करणारा संघ म्हणून नावा संघाची ओळख आहे. यावेळेस मात्र थोडीशी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली, परंतु चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर निघालाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं दोन या संघांमध्ये रंगलेलं क्रिकेट रूपी द्वंद्व युद्ध आपण पाहतो. एवढंच म्हणावं लागेल, दोस्तीत कुस्ती सध्या मैदानात चालू आहे. हे घडत असतं चॅम्बो, त्याचंच तर नाव क्रिकेट आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होतीये 11 धावा. 11 धावा होत आहेत आणि सर्वोपरी या स्पर्धेला यशस्वी स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी या स्पर्धेच्या श्री गणेशा पासून आत्तापर्यंत ताब्यात मेहनत घेणारं येणाऱ्या प्रत्येक अतिथीच्या चरण कमलावरती शब्दरूपी पुष्पगुंध उधळणारे आमचे यशस्वी निवेदक राजकिरण सर आहेत. अमर कडू यांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करू खऱ्या अर्थानं, कारण पडद्यामागचे सर्व कलाकार आहेत असं म्हणावं लागेल. कोणत्याही प्रकारे पडद्यासमोर न येता आपल्याकडून योगदान कसं देता येईल असं एक प्रामाणिक सहकारी ज्यांना म्हणतात ना, निष्ठावान सहकारी, त्यापैकी एक अमरजी तुम्ही आहात आणि तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. आणि आपण दिलेलं योगदान हे आमच्या सदैव स्मरणात राहील, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. संघाची धावसंख्या आहे दुसरं षटक मार्गस्थ असताना 15 धावा. फुलटॉस आहे आणि यावेळेस फुलटॉस फार मोठी चुकीला माफी नाही. बॅट्समन धीरेंद्र म्हात्रेच्या बॅट मधून आलाय षटकार. खऱ्या अर्थाने गावच्या क्रिकेटची आणबाण शान आहे. उरउरत्या थंडीमध्ये अजूनही टाळ्यांचा कडकडाट होतोय. यापेक्षा आणखी गावच्या क्रिकेटवरती प्रेम काय असावं चॅम्बो, ते देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर नावा संघाचे पाठीराखे करताना दिसत आहेत. आणि सर्व यंग स्टार्स सिनियर खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी आलेत. नावा संघाचे सर्व यंग स्टार्स आलेले आहेत, सर्व तरुण आहेत आणि या तरुणाईतील हा सर्व जोश सध्या आपण पाहताय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा डीप मध्ये खेळला जातोय. सिंगल मिळाली जाते, डबल साठी प्रयत्न केला जाईल आणि तो सुद्धा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय 23 वर. 23 रन्स लॉस ऑफ 1, 1 बाद 23. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ओरपी चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये आलाय. चेंडू उचलला, फेकी होईपर्यंत राज जिथे होते चेंडू उचलला तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात. 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 25 धावा. या सामन्यामध्ये राजकिरण सर आमच्या सोबत जोडले जाते डुएट मध्ये. आपण एक चर्चा तिथूनच तुम्ही जर केलं तरी हरकत नाही. खूप वर्षानंतर राजकिरण सरांसोबत या स्पर्धेच्या निमित्तानं भेट झाली. सर धन्यवाद. आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. धीरेंद्र थांबणाऱ्यांपैकी नाही, याच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे आणि विशेष म्हणजे टायमिंग. मग प्रसाद सर, तुम्हीही बऱ्याच वेळा न्हाव्याला गेलेले आहेत, बऱ्याच वेळेला ह्या खेळाडूंना खेळताना पाहिलंय, आजही तीच ताकद अनुभवताना तुमचा एक काय शब्द सांगाल धीरेंद्र बद्दल? मी एवढंच म्हणेन, खऱ्या अर्थानं मी कुमार वयामध्ये असताना जो एक नौखा समालोचक म्हणून होतो तेव्हा या खेळाडूंना रेग्युलर फॉर्मॅट खेळताना मी पाहिलेत. काय दहशत होती. त्यावेळी गावदेवी नावा, नटराज नावा या नावाने संघ खेळण्यासाठी यायचे आणि तेव्हा यांचा खेळ बऱ्याच वेळा मी जवळून अनुभवला. आणि आज खूप वर्षानंतर या खेळाडूंना एक सिनियर खेळाडू 40+ म्हणून खेळताना मी पाहतोय. येस, तर सचिन शेठ भगत शेलकरांच्याकडून धीरेंद्र जर आपण षटकार हॅट्रिक खेचली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तर धीरेंद्र आपण याची नोंद घ्यायची. सचिन शेठ भगत, सचिनजी भगत शेलगर
ओपनिंग बॅटर एक जबरदस्त बॉलर, यांच्याकडून जर धीरेंद्र जर 3 षटकार एका लाईनीत खेचलीत, हॅट्रिक जर खेचलीत, तर मात्र तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक लगेच दिले जाणार आहे. क्या बात आहे. शोले चित्रपटातील एक डायलॉग आहे तो आठवला, लोहा गरम है मार दो हातोडा. त्याच्यातला आगरी शोलेतलं सांगते, तवा गरम भुजा भाकऱ्या. क्या बात आहे. संघाची धावसंख्या आहे 31 धावा. गोलंदाज आकाश येत आहे. तिसऱ्या षटकासाठी आकाश आलेत. तिसऱ्या षटकासाठी आकाश आलेत. अटल सेतू एंड कडून या अगोदरच्या षटकामध्ये गोलंदाजी होताना मी पाहिली. चला, विनंती असेल जास्त चेंडू बदलू नका, कारण आता उशीर झालाय आणि प्रत्येक आता इथून पुढे फक्त 4च चेंडू दिले जातील, याची नोंद घ्यायची आहे. ऑप्शनच्या बाहेर आखला, इथं मात्र चांगला तटावलाय चेंडू. लॉंग ऑफ क्षेत्राकडे जरा पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. खरं तर प्रसाद सर, आपण अनेक ठिकाणी स्पर्धा कव्हर करतो, परंतु एवढ्या सुंदर मैदानावरती निश्चितच आपण ज्या वेळेला समालोचन करतो ना, आपल्यालाही एक आनंद होतो एवढ्या मोठ्या मंचावरती. तर काय सांगाल या आयोजनाबद्दल? नक्कीच खूप चांगलं असं आयोजन. एखाद्या प्रेक्षकाच्या, एखाद्या खेळाडूच्या आणि एखाद्या समालोचकाला मनाला भुरळ घालणारं हे मैदान आहे. आणि या मैदानावरील हे आयोजन म्हणजे एखाद्या सोला शृंगाराने नटलेली, खऱ्या अर्थानं एखादी जी तरुणी असते, जी महाराष्ट्राची लावणी म्हटली आहे, त्याने 16 शृंगाराने नटल्यानंतर तिचं सौंदर्य जेवढं खुलून दिसतं ना, तेवढं खुलून दिसणार हे मैदान सध्या पाहतोय आपण. संघाची धावसंख्या आहे 34 धावा. यावेळचा फटका चांगला आहे. बॅट्समन यावेळेस मात्र संतोष भोईर सुद्धा सुरुवात करतोय. असं म्हणतात ना, खरबुजे को देख के खरबुजा भी रंग बदल देता. आणि आज मैदानावरती एकीकडे धीरेनची दहशत पाहिली आणि आता मात्र संतोष स्वतःच्या सुद्धा फटकेबाजीची, क्रिकेटची गुणवत्तेची दखल घ्यायला लावतोय. षटकार लगावला 6 मिनिटात आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या पोचली जाते 40 धावा. तर प्रसादजी, लकी ड्रॉ मध्ये थोडासा बदल असा केलाय की 3 बक्षिसं समोर जे आहेत त्याच्यातलं एक 3 समालोचकांमध्ये लकी ड्रॉ होईल. एक सुपर 4 मध्ये जे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सिरीज या चौघांपैकी एकाच्या नावाची चिठ्ठी काढली जाईल आणि एक आयोजकांच्या पैकी एक नाव काढलं जाईल. येस, आम्ही विचारलं होतं पण फक्त आणि फक्त समालोचकांसाठी सांगितलं. जँगो ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू चाललाय. सिंगल मिळाली जाते. डबलसाठी प्रयत्न केला जाईल का? नक्कीच नाही. एका धावेत समाधान मानवते. आणि खऱ्या अर्थानं आज जर लक फॅक्टर जर पाहिले ना राजकिरणजी, तर ज्यामध्ये मी म्हणेन आजच्या दिवशी, आजच्या रात्री राजकिरण हे नाव नेहमी लक फॅक्टर म्हणून नेहमी पुढे आले. आणि राजकिरण या नावालाच कदाचित माझा प्राथमिक अंदाज आहे जी चिठ्ठी लागू शकेल. नाही, आता या वेळेला मात्र 12 वाजून गेलेत. आता प्रहर बदललाय, कारण उशिरानंतर मात्र स्टार बदलतात. तर निश्चितच ते नाव कदाचित प्रसाद आणि सुयोग यांच्यापैकी एक असू शकतं. आज जरूर प्रसादजी, तुम्ही सांगितलात की माझ्या कारकिर्दीतला सर्वश्रेष्ठ दिवस होता, कारण खूप सारं बक्षीस मला आजच्या रात्रीमध्ये मिळालं. कलेच्या देवांनी आज जो माझा गौरव केला, मी त्याचं खरोखरच हा दिवस कधी विसरणार नाही आणि त्यांची मी कायम ऋणी राहीन, आभार व्यक्त करीन. एखाद्या कलाकाराला मिळालेली कौतुकाची थाप फार महत्त्वाची असते. आणि आज राजकिरणजी, तुम्ही एवढ्या वर्षाची तुमची जी तपस्या आहे ना, ती कामी आली मी म्हणे. कारण 40+ फॉर्मॅट असा आहे, प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारा हा फॉर्मॅट आहे. त्यामुळे 40+ खेळणारे सर्व खेळाडू आणि इतर जे वरिष्ठ खेळाडू आहेत ना, ते कधी स्वतःचा नाही, सर्वांचा विचार करतात. मी नाही तर आपण आहोत, ही भावना त्यांच्या मनामध्ये बऱ्याच वेळा मी अनुभवली. आणि ती सद्भावना तुमच्याबद्दल सुद्धा आहे. आणि तुम्ही एक खेळाडू नाही तर तुम्ही सुद्धा त्यांच्या एक भाग आहात. तुम्ही एक फक्त समालोचक नाही तर त्या संघटनेचा भाग आहात. ही सद्भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आताच 5 मिनिटापूर्वी सन्माननीय उपाध्यक्ष सल्लागार हनुमान शेठ भोईर म्हटले की राजकिरण तू आता कमिटीवरती आहे. आत्ताच 5 मिनिटापूर्वीचा हा विषय होता आणि तोच विषय तुम्ही बरोबर छेडलात.
हनुमान शेठ भोयर असं म्हटलं की राजकिरण तो आता कमिटीवरती आहे, कारण आम्ही मागचे 8-9 वर्ष झाली ह्या असोसिएशनसोबत काम करतोय. मग ज्यावेळेला आम्ही पाचगणी महाबळेश्वरला जातो तेव्हाही खूप मजा करतो. ह्यावेळेला मात्र चौकार आलाय, खूप चांगला फटकेबाजी इथं मात्र धीरेंद्रच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौकाराने मात्र धावसंख्या વધાरेल जरूर. तर ज्या गोष्टीबद्दल आम्ही सांगत होतो की आम्ही पाचगणी महाबळेश्वरला जातो ना प्रसाद सर, भरपूर मजा करतो. आणि 2 दिवस मग तिथे नाचणं गाणं आणि क्रिकेट, भरपूर क्रिकेट एन्जॉय करतो. या 40+ मास्टर्सनी ना भरपूर प्रेम दिलं. आज अनेक 40+ मास्टर्स दररोज आठवणीने गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवतात. त्यावेळेला मात्र असं वाटतं की आपण या आयुष्यात काय जिंकली, तर माणसांची मनं जिंकली. प्रसाद सर इथं मात्र निश्चितच पाहिलं तर धीरेंद्र मात्र आपल्या आयुष्यातील कारकिर्दीतला सर्वश्रेष्ठ खेळ खेळतोय, कारण एवढ्या सुंदर मैदानावरती कम्प्लीट प्रॉपर कनेक्शन करताना पाहतोय. धीरेंद्र काय सांगाल? एवढंच म्हणेन, आज वयाची 40शी ओलांडून सुद्धा जी काही लयबद्ध फलंदाजी करण्याची क्षमता, धमक, गुणवत्ता अगदी जणू काही ठासून भरलेली या फलंदाजाबद्दल. एवढंच म्हणेन मी, आज तादायत सध्याचा जो रेग्युलर फॉर्मॅट जो आहे, हा फॉर्मॅट खेळत असताना हा खेळाडू जर कदाचित त्याच्या काळामध्ये जर असं क्रिकेट असतं तर या खेळाडूच्या घरासमोर कदाचित बाईकचा एखादा शोरूम उभा राहिला असता, एवढ्या बाईक जिंकू शकला असता. एवढं सध्याच्याकडलं गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. आणि निश्चितच मी आता गावकपमध्ये ज्यांच्या गेलेलो पंचरंगी क्रिकेटमध्ये, एवढा चांगला खेळाडू असतानाही तो 2ही दिवस खेळला नाही का, तर माझ्या गावातल्या पोरांना संधी मिळू दे. म्हणूनच तर आज क्रिकेट देवता त्याच्यावरती खुश आहे. मग आपण पाहिलं तर धीरेंद्र 11 चेंडूंमध्ये 38 धावांची जबरदस्त खेळी, म्हणजेच 40+ मधल्या कालपासूनची ही कदाचित सर्वश्रेष्ठ खेळी असेल. येस, आणि कालच्या रात्रीमध्ये आपण सचिन भगत हे वादळ घोंगावताना मैदानामध्ये पाहिलं होतं. खरंच 12 मध्ये 35 सचिन भगत यांनी केल्या होत्या, आणि ती खेळी सुद्धा न विसरण्यासारखी होती राजकिरणजी, कारण त्यांनी सुद्धा कालची रात्र अक्षरशः गाजवली. कदाचित दुर्दैव त्यांचं की त्यांना काल नशिबाची साथ नव्हती. येस, तर चेंडू फक्त 4 दिले जातील. त्या 4 चेंडूमध्येच तुम्हाला काही जो खेळ असेल तो करायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. कारण आता रात्री उशिरा आयोजकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला चेंडूंचा काही प्रॉब्लेम नाही, तर उशिरा आपल्याला दुकानं कुठं उघडे भेटतील, कारण मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. भरपूर चेंडू या स्पर्धेला लागले आणि आता मात्र फक्त 4 चेंडू दिले जातील, याची पंचांनाही विनंती असेल नोंद घ्या. 52 झालेत, 52 धावा होत आहेत. गोलंदाज चौथ्या षटकासाठी संतोष कोळी येताना दिसत आहेत. संतोष कोळी समोर संतोष असेल, 2 संतोष एकमेकासमोर ठापलेत. संतोष भोईर आणि संतोष कोळी असे 2 संतोष सध्या मैदानामध्ये एकमेकासमोर आहेत. यावेळचा चेंडू फटका फसला जातोय, जिथे मात्र झेल उडालाय. शॉर्ट सिरमीड ऑनला उडालेला झेल सुटलाय सुद्धा जातोय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आपण म्हणतो, पण इथे मात्र झेल सुटलाय, आणि तो सुद्धा संतोष भोईर सारख्या फलंदाजाचा. आणि हा झेल अजून किती उपद्रव करील तो येणारा काळ सांगणार आहे. आपण पाहू शकाल एक छोटीशी चिमुरडी सुद्धा पहाटेच्या रात्रीच्या 1:26 झालेत आणि ती सुद्धा ही मॅच पाहते. आकाश ठाकूर यांची ही सुकन्या आहे जी अजूनही मॅच पाहते. व्हाईट बॉल आलाय, धावसंख्या होतीये 55 धावा. 55 धावा झाल्यात, धावसंख्या होती 55. 5 षटकांचा सामना आहे, सध्या 4थं षटक चालू आहे. यावेळेस अपील केलं जातं आणि आता मात्र मोठा मासा गळायला लागत असताना बॅट्समन नंबर 2 संतोष भोईर होतोय क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत झालाय फलंदाज, त्रिफळाचीत होतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय हर्षल घरत. नवीन खेळाडू हर्षल घरत येताना दिसतोय. आणि मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल सर्व तरुणाई, न्हावा संघाची सर्व तरुणाई मात्र सध्या एक वेगळ्या जोशात आणि ऊर्जेत दिसते, कारण हे वयच तसं आहे.
तुमच्याकडे वेग आहे, आता त्याला योग्य दिशा द्यायची आहे आणि हेच ते वय आहे ज्यामध्ये तुम्हाला योग्य ती दिशा द्यायची आहे. तुमच्या तरुणातील जोश योग्य त्या मार्गाने आपण जर चालवलात ना तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा एक यशस्वी पुरुष म्हणून समाजामध्ये जगू शकता. यावेळेस मात्र आल्या आल्या स्वागत केलंय लगावला बॅट्समन हर्षल घरतने हा उत्तुंग गगनभेदी षटकार. ओळख आहे या बॅट्समनची आणि तीच ओळख पुन्हा एकदा तो दाखवून देतोय. डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये लगावला बॅट्समन हर्षलने आल्या आल्या हा षटकार आणि धावसंख्या पोहोचली जाते 6 धावा इन्क्लूड केल्यानंतर 61च्या घरात. यावेळचा चेंडू फटका फसला जातोय. आता मात्र फटका फसला आणि झेल टिपली जातीये. हर्षल घरत पहिल्या चेंडूची षटकार, दुसऱ्या चेंडूती मात्र मैदानातून बाहेर जाताना दिसणार कारण खेळाडू झालाय झेलबाद. संतोष कोळी स्वतः फॉलोन थ्रू मध्ये गोलंदाज झेल टिपतोय आणि विकेट मिळवतोय. पहिला डाव तुझा तर दुसरा डाव माझा असं मैदानामध्ये सध्या आपल्याला समीकरण पाहायला मिळालं. उशिरा आमच्याशी जोडले गेलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगेन की आपण पाहताय गुरु स्मृती 40+ शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक. ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर आणि मैदानामध्ये वर्तमान स्थितीमध्ये चालू असणारा सामना न्हावा 40+ विपक्ष घारापुरी 40+ आपण पाहतोय. बाद होणारे 3 खेळाडू हेमंत म्हात्रे, संतोष भोईर आणि हर्षल घरत. नवीन खेळाडू संदीप म्हात्रे येत आहे मैदानात. 5 षटकांचा सामना. षटक चालू आहे, चौथं षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. त्यापैकी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज संतोष कोळी आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 9 धावा देऊन 2 विकेट्स प्राप्त करतोय. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही 10 पेक्षा कमी धावा देताना तेव्हा ती तुमची गोलंदाजी चांगलीच गणली जाते. चांगला चेंडू आहे, बॅटला ब्लश झालाय, डायरेक्ट हिट केलं जातंय. क्या बात आहे गोटी नेम आणि मात्र मोठी विकेट पुन्हा एकदा मिळतीये. कमबॅक करून दिलंय आणि मात्र एका मोठ्या फलंदाजाला धावबाद करण्यामध्ये यश मिळालंय. फर्स्टलीमध्ये असताना क्षेत्ररक्षक रुपेश भोईर याने कमालीची कामगिरी केली आणि एखाद्या वाघाच्या जिभेला रक्त लागल्यानंतर तो नेहमी रक्तच पित राहतो, शिकारच करत राहतो आणि त्याच शिकाऱ्याला आता मात्र शिकाऱ्याची शिकार झाली आहे. असं म्हणतात ना, वाघाची शिकार करायची असेल तर फितुराच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ती करता येत नाही. त्यासाठी शिकारी सुद्धा जातीवंत असावा लागतो आणि खांदा सुद्धा निष्ठावंत. आज मैदानामध्ये आपण पाहिला एका वाघाची शिकार एका निष्ठावंत खेळाडूने, खऱ्या अर्थानं जातीवंत खेळाडूने केली असं म्हणावं लागेल. खेळाडू धीरेंद्र म्हात्रेच्या फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या देऊया. 18 मध्ये ज्याने 38 केल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार लगावले असा धीरेंद्र म्हात्रे झालाय धावबाद. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय संदीप पाटील. एकीकडे संदीप म्हात्रे आहे आणि आणखी खेळाडू आलाय संदीप पाटील. फुलटॉस यावेळेस मात्र हिट केलाय. चेंडू बरोबर गॅप मध्ये टाकला आणि चेंडू निघून चाललाय डीप मिडविकेट सीमा पार चौकारासाठी. चौकार आला आणि चौकाराच्या साह्यानं 65 होतात. 65 रन्स 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी अरुण फलंदाजी करत असताना न्हावा संघाची धावसंख्या होते 4 बाद 65 धावा. यानंतर लक्की ड्रॉ केला जाणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा षटक आहे. घारापुरी म्हटलं तर वर्षातून तो असा एक दिवस ज्या दिवशी पूर्ण घारापुरी गजबजलेली असते, महाशिवरात्री.
2 दिवस पूर्ण घारापुरी गाव हा मात्र गजबजलेला असतो. फार मोठा तो सोहळा असतो आणि तो पाहण्यासाठी अनेक नागरिक अगदी रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा येत असतात. असा महाशिवरात्रीचा तो मोठा उत्सव घारापुरीमध्ये होत असतो. शेवटचा षटक दर्शन कोळी आला. राऊंड विकेटने यावेळेस मात्र चेंडू रिलीज केला जातो. चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू डीप मिड विकेटकडे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं 66 धावा होत आहेत. 66 रन्स ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस मात्र क्या बात आहे. दर्शन कोळी चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये करत असताना दर्शन कोळीकडे सुद्धा खूप चांगली गुणवत्ता असं म्हणावं लागेल. यावेळेस मात्र आणखी एक खेळाडू बाद. बाद होणारा खेळाडू संदीप पाटील, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता, तो मात्र बाद होतोय. बाद होणारा खेळाडू पाचवा खेळाडू मात्र न्हावा संघाचा बाद झालाय. मैदानामध्ये नवीन खेळाडू येतोय, त्याचाच वडील बंधू, मोठा बंधुराज नाव आहे विक्रम पाटील. संदीप पाटील बाद झाला तर विक्रम पाटील येतोय. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. नवीन खेळाडू मैदानामध्ये विक्रम पाटील आला, जो सध्या स्ट्रायकर असणार आहे. दर्शन कोळी सध्याच्या घडीला खूप चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये ज्यानं फक्त 1 धाव खर्च केली आहे, फक्त 1 धाव दिली आहे आणि 2 चेंडू ज्यानं निर्धाव फेकलेत असा दर्शन सध्या. आणि त्याच्या समोर आत्ताच आलेला नवखा खेळाडू म्हणावा लागेल, जो या सामन्यामध्ये प्रथमच मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल. नाव आहे विक्रम पाटील. यावेळेस मात्र ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू डीप स्क्वेअरकडे क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु चेंडू निघून चाललाय वन बाउंस सीमा पार. चौकार. अनेक प्रकारचे आवाज काढणारे 2 पायाचे मी म्हणेन कलियुगातील हे पक्षी सध्या ओरडताना दिसत आहेत. हे फक्त मनुष्य देहच करू शकतो. 83,999 युनीमध्ये ही सर्वश्रेष्ठ युनी आहे, जी मात्र मनुष्य देह म्हणून प्राप्त झाले. पण अनेक इतर पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज सध्या मैदानाच्या बाहेर येताना दिसत आहेत. क्या बात आहे. कुठे मोर, कुठे कोकिळा, कुठे कावळे, हे सर्व आवाज हे मनुष्यच काढू शकतो, कारण त्यालाच ती खऱ्या अर्थाने कला अवलंबत आहे. आणि आज मैदानाच्या बाहेर असणार हे आमचे लाडके प्रेक्षक ती कला सादर करताना दिसतात असं म्हणूया आपण. क्या बात आहे. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. फाईनली खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅट्समन विक्रमच्या बॅट मधून सलग दुसरा चौकार आलाय. पंच इशारा देतील. षटकार आहे. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या होतीये 76. हायेस्ट स्कोर झालाय. या स्पर्धेचा हा उच्चांक म्हणावा लागेल. आजच्या दिवसातील हा उच्चांक आहे.
न्हावा गावाची उंची जशी आणि तसा स्कोर सुद्धा आज या मैदानावरती त्याने केलाय. यावेळेचा चेंडू चांगला आहे, निर्धाव चेंडू येतो आणि मात्र षटक. सत्र संपलं जाते. या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना न्हावा संघाची धावसंख्या होती 5 बाद 67, माफ करा 76, आणि करायच्या आहेत 77 धावा. 76 झाल्यात, 77 करायच्या आहेत. आणि या 77 करत असताना कशा पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल हे आपण नक्कीच सांगणार. तुर्तास आपण मोरावे संघाला एक सूचना देऊया, मोहा संघाला विशेष सूचना देऊया. आपण पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. या सामन्यातून जो संघ जिंकणार आहे त्याची लढत, त्या संघाचा सामना हा आपल्यासोबत होईल. जरा लकी ड्रॉ काढला जाणार आहे, पण त्यामध्ये सुद्धा काही टर्म अँड कंडिशन्स असणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत. लगेचच दुसरं सत्र चालू केलं. तुर्तास आमच्या सोबत जोडले जातात राजकिरण कोळी सर. खरं तर या परिसरातील एक सुंदर असा आवाज आणि सुंदर असं व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे तर 3 समालोचकांमध्ये एक नशिबाचा कौल आजमावला जाणार आहे. लक्की ड्रॉ केला जाईल आणि प्रणित कडू यांच्या माध्यमातून एक गिफ्ट जो आलेला आहे त्याच्यामध्ये 3 समालोचकांमध्ये एक लकी ड्रॉ केला जाईल. नशिबाचा कौल आजमावला जाईल आणि तुमच्यासाठी सुद्धा आहे, पण फायनल नंतर. तोपर्यंत तुम्हाला थांबायचा आणि तो जोश तुम्हाला कायमस्वरूपी ठेवायचा आहे. चला मॅचला पण सुरुवात करूया. लगेचच सलामीची जोडी घारापुरी संघाची मैदानामध्ये उद्या. तर मॅचला पण सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण विशेष कौतुक करूया सर्व आयोजक कमिटीचं, ज्यांनी ही संकल्पना आखली आणि सत्यामध्ये उतरवत असताना ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं विशेष कौतुक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तर प्रसादजी आपण आता लकी ड्रॉ करतोय. तर सचिनजी तुमच्या मुलीला पाठवा. सचिनजी, सचिन मत आपले आकाशजी, आकाश ठाकूर तुमच्या मुलीला पाठवा. तर आपले नितीन ठाकूर असतील, निलेश ठाकूर, सुदीप ठाकूर, सचिन ठाकूर, जितेंद्र इथे दीदी इथे, मोहन कडू, किसन मोकल आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि म्हणूनच ही स्पर्धा आज यशाच्या अत्युच्च शिखरावरती जाऊन पोहोचली. प्रत्येक 40+ खेळाडूचं स्वप्न असतं मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायला मिळावं, रजनी क्रिकेटची स्पर्धा खेळायला मिळावं. आणि शिवाजीनगरचं हे मैदान असेल तर दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. तो आज योग या स्पर्धेच्या माध्यमातून खेळणाऱ्या 16 संघांच्या खेळाडूंना जुळून आलाय आणि प्रत्येक खेळाडू ती प्रतिक्रिया देताना त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याचं सर्व श्रेय हे मात्र गुरु स्मृती 40+ शिवाजीनगरच्या सर्व सहकाऱ्यांना तसेच शिवाजीनगर गावातील ग्रामस्थांना जात आहे.
तर प्रसाद सर आपण आजच्या रात्रीतला दुसरा लकी ड्रॉ करतोय, जो की प्रणितजी कडू यांच्याकडून आम्हाला सूचना आली. एक लकी ड्रॉ समालोचकांसाठी आहे. तर 3 चिठ्ठ्या आहेत. मोहन कडू यांना विनंती करतो की मोहन विनंती करतो की आपण खाली, येस मोहन ठाकूर यांना विनंती असेल आपण खाली फेकायच्या. आणि दीदीला रुही नाव आहे ना तुझं, रुहीला विनंती असेल एक चिठ्ठी फक्त उचलायची आहे. मग ती चिठ्ठी, येस तिघांची नाव आहेत, मी स्वतः टाकलीत. येस 3, येस मोहन आपण टाका चिठ्ठ्या. एक चिठ्ठी दीदी उचल, तुला कोणती आवडेल ती एक चिठ्ठी उचल. आणि आता समोर कॅमेराला दाखव, उघड आणि कॅमेराला दाखव. सुयोग कोळी, क्या बात आहे. सुयोग कोळी मात्र इथे विजेता ठरला आहे. सुयोग कोळीचं आपण कौतुक करूया आणि जोरदार टाळ्या देऊया सुयोग कोळीसाठी. क्या बात आहे. तर एमके यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सुयोगला हे बक्षीस, मग प्रणित कडू यांचंही आम्ही आभार व्यक्त करू की आपण आपल्या या चांगल्या संकल्पनेतून ही एक आमच्यासाठी एक बक्षीस उपलब्ध करून देत, आपलंही मी आभार व्यक्त करतोय. तर पुढचं लकी ड्रॉ कोणासाठी असणार आहे माहिती आहे का? जे सुपर 4चे संघ असतील आणि ज्याच्यातले उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि जो बेस्ट असेल ह्या सर्वोत्कृष्ट आपला मॅन ऑफ द सिरीज, त्या चौघांपैकी एकाला दिला जाईल. आणि एक काय असेल तो बक्षीस समारंभाच्या वेळेला शिवाजीनगरचे आयोजक जे स्टेजवरती उभे असतील त्या आयोजकांपैकी एक नाव घेतलं जाईल. येस प्रणितजी कडू यांच्याकडून धन्यवाद आलाय. तर येस प्रणितजी थँक्यू व्हेरी मच करतो, आम्ही धन्यवाद व्यक्त करू. चला मॅचला सुरुवात होतीये. स्लोवर हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, सरळ खेळला जातो डीप मिड विकेटकडे, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळते आणि या सिंगलने सुरुवात केली जाते. धावसंख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फायटिंग स्कोर जो चेस करण्यासाठी मैदानामध्ये घारापुरी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दिनकर ठाकूर आणि कृपेश भोईर. चला 12वा प्रतिनिधी घारापुरी राजदीप व्यासपीठावरती येऊन बसा. राज म्हात्रे यांचे सुपुत्र राजदीप म्हात्रे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आपण आणि नावही सांगा आम्हाला. हनुमान शेठ भोईर यावेळेला मात्र पाहिलं तर एजंट टेकन. व्हॉट अ बॉलिंग बाय हनुमान शेठ भोईर. फलंदाज मात्र बाद होईल, कारण मी निश्चितच प्रसादजी पहिलाच सांगितलं होतं की गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल हनुमान शेठ भोईर यांची, आणि मात्र गोलंदाजीला आले आणि आपल्या संघासाठी एक विकेटही मिळून दाखवला. काय अफलातून गोलंदाजी सध्या ते करतात. वयाची 59 वर्ष ज्यांनी पूर्ण केलीत आणि अजूनही तोच तेज, तीच ऊर्जा आणि तीच धगधगती मशाल, जणू काही क्रिकेटची मशाल ज्यांच्या अंतरी आहे, असे सध्या गोलंदाज मैदानामध्ये एक सिनियर गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल, वरिष्ठ गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल. आपण प्रयत्न करू फक्त मराठी बोलायचा, मी आता प्रयत्न करतो फक्त मराठी. येस उलवेनोड 40 अधिक संघटनेचे सल्लागार आणि उपाध्यक्ष हनुमानजी भोईर आपण पाहतोय समोर गोलंदाजी करताना. अतिशय सुरेख गोलंदाजी सध्या मैदानामध्ये केली जात आहे. गोलंदाज हनुमान भोईर यांच्या माध्यमातून. सचिन म्हात्रे नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये. फटका चांगला आहे, अगदीच पाहिलं तर डीप मध्ये खेळलाय, खोलात खेळलाय. खरं तर हे प्लेसमेंट त्याच नावाने येतील, मिड विकेट, मिड ऑन हे इंग्लिशच शब्द येतील प्रसाद सर. नक्कीच नक्कीच, पण आपण थोडक्यात एक प्रयत्न करूया. उजव्या बाजूला खेळण्याचा मैदानाचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि तिथे मात्र ही एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली जाते 2 वरती. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बरोबर मैदानाच्या मधोमध येतोय आणि या मधोमध आलेल्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळतंय आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली जाते 1 बाद 3 वरती. अनेक वेळेला आपण मराठीचे फक्त गोषवारे करतो, पण मराठी खरोखर संपूर्ण शब्द बोलणं किती कठीण आहे ते आता आमच्या दोघांसाठी कसोटी आहे.
यावेळेला पाहिलं तर चेंडू अगदीच खाली राहिला, कोणत्याही पद्धतीची उसली नाही आहे. चेंडू आणि चेंडू फळीचं कोणतंही समीकरण पाहायला मिळालं नाही आहे. त्यामुळे मात्र निश्चितच या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. शुभेच्छा सुद्धा आपण मराठीत देण्याचा प्रयत्न करूया. निर्जा 11 न्हावा विप आणि विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब गणेशपुरी या 2 संघांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी आणि विशेष करून न्हावा संघासाठी. पहिलं षटक संपलं जात आहे असा पंचांचा इशारा आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या होती 1 बाद 3 धावा. खरं तर गोलंदाजीच्या बोल्यावरती जो गोलंदाज आपण पाहिला हनुमानजी भोईर, मग पूर्णपणे बांधून ठेवलं या समोरच्या घारापुरी संघाला. मग घारापुरी संघ म्हटलं तर प्रसादजी, आम्ही मागच्या काही महिन्यामध्ये माझी स्वतःची होडी घेऊन घारापुरीमध्ये गेलो. या सर्वच व्यक्तींनी एवढं प्रेम केलं की की जेटीवरती उतरण्यापासून ते धक्क्यावरती उतरण्यापासून ते घरी परत येईपर्यंत चहा पाणी जेवणाची सर्व व्यवस्था सचिनजी म्हात्रे, जे आता उपसरपंच आपण खेळताना पाहतोय, राज म्हात्रे, तेही अगदी सर्वांनीच, जयेशदादा माळी यांनी भरपूर असे आम्हाला प्रेम दिलं, भरपूर प्रेम पाहायला मिळालं. आणि विशेष म्हणजे तेही मी सांगेल या फटक्यानंतर की तिथले दुकानदारही माझे यूट्यूब चॅनल बघून मला ओळखत होते. मला मात्र माहिती नव्हतं. तिथले दुकानदारही बरेचसे, मग आम्ही नाश्ता केल्यानंतर पैसे घ्यायला तयार नाही. मग मलाच कसं तरी वाटायला लागलं की आपण कदाचित कोणाच्या पोटावरती पाय तर देत नाही ना. परंतु चेंडू मात्र चांगला खेळला गेलाय. उजव्या बाजूला गोलंदाज पाहतोय आपण धीरेंद्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, पूर्णपणे चेंडू आणि चेंडू फळीचं मेतकूट काही जमताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू हुकलाय. नक्कीच असं म्हणतात ना, तुमच्याकडे जर चांगले विचार असतील ना तर विधाता सुद्धा तुम्हाला नेहमी उजवा कल देत असतो. आणि आज तुमच्या या स्वभावानं प्रभावित असणारी हे तुमचे सर्व चाहता वर्ग आहे जो सध्या तुमच्यावरती प्रेम करतोय. हीच तुम्ही खऱ्या अर्थानं कमावलेली संपत्ती आहे. निश्चितच. तर ही संपत्ती कायम म्हणतं असं म्हणतं जातं की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. तर ह्या वेळेला मात्र विठ्ठलाने कृपा केली ते म्हणजेच ह्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. खरं तर ऑफस्टमच्या उजव्या हाताच्या डाव्या हाताच्या बाहेरचा हा चेंडू होता, तो मात्र पाहिलं तर खोलात खेळला होता मागच्या बाजूला. तिथून चांगला चेंडू मात्र स्पर्श करून गेला चेंडू फळीला आणि तिथून मात्र चांगल्या धावा मात्र जोडल्या गेल्या. खरं तर पाहायला गेलो तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7 धावा झाल्यात. अजूनही 70 धावांचा पल्ला पूर्ण करायचा आहे आणि हा 70 धावांचा पल्ला पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, कंबर कसावी लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये घारापुरी संघासमोर हे खूप मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाला त्याला सामोरं जाताना या मात्र खूप श्रम करावा लागणार आहे. यावेळचा चेंडू हा सुद्धा निर्धाव येतोय, नाही धाव असा तो निर्धाव चेंडू आलाय. चेंडू आणि फळीचा कोणत्या प्रकारे संपर्क होत नाही आणि निसर्गाचा एक सुंदर असा नियम आहे, जिथे मिलन होत नाही तिथे उत्पत्ती नसते. निश्चितच तो निर्णयी आहे आणि नियमी आहे. यावेळेला मात्र चांगलं प्रॉपर चांगला खेळताना पाहायला मिळाला. खरं तर चांगला संपर्क पाहायला मिळाला. त्यामुळे मात्र चेंडू फळीवरचा चेंडू अगदीच हवेमध्ये उंच उंच झोका घेताना मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय 6 धावांकरिता. आणि अशा फटक्यांची नितांत गरज सध्याच्या घडीला आहे, ती म्हणजे घारापुरी संघाला. ज्या पद्धतीनं एखाद्या माशाला आपण पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा तो तडफडत असतो पुन्हा एकदा पाण्यामध्ये जाण्यासाठी, अगदी घारापुरी संघाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. सध्या त्यांना धावसंख्येपासून वंचित ठेवलं जात आहे. अगदी त्यांच्यामध्ये सुद्धा अशी तडफड होत असेल मोठ्या फटक्यांसाठी. त्यापैकी एक फटका, एक सुटकेचा निश्वास सोडायला लावणारा एक फटका सध्याच्या घडीला फलंदाजाच्या फळीतून आलेला आहे. फलंदाजाचं नाव आहे दिनकर ठाकूर. निश्चित मी ज्या गोष्टीचा आता मात्र याचा उल्लेख करेन की खरं तर सचिन म्हात्रे यांच्याकडे ताकद आहे. जो कृपेश बाद झाले त्याच्याकडे ताकद होती, परंतु सचिन आता सध्याच्या घडीला चांगला खेळेल. परंतु दिनकर जो 50+ फलंदाज आहे त्यांच्याकडून षटकार येणं अगदीच खूप
महत्त्वाचं. सचिनकडूनही काही धावा येतील, परंतु अजूनही आकाश ठाकूर सारखा धाकड फलंदाज मागे आहे. ह्यावेळेला मात्र निश्चितच वळून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. पूर्णपणे हा प्रयत्न मात्र फसलाय. सातत्याने पाहिलं तर हा गोलंदाज आपण धीरेंद्र आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे त्याची ताकद पाहायला मिळाली. काय पाहायला मिळालंय, आपली तब्येत जपा हनुमानजी, धावा भरपूर आहेत तुमच्याकडे, तब्येत जपा. कारण आता इथून एकदा की 40 वय झालं की कॅल्शियमची कमतरता लवकर भरून निघत नाही. कारण प्रसादजी मी एक आजीवन सर्टिफिकेट घेतलेला फर्स्ट एडर आहे, त्याच्यामुळे मी 3 परीक्षा पास होऊन फर्स्ट एडची कशा पद्धतीने पोचवणी केली जाऊ शकते एखाद्या मरीजला, ते माझ्याकडे 3 परीक्षा मी पास केल्या. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं जातं की पाणी कधी पिणं गरजेचं आहे, फ्रॅक्चर झाल्यानंतर काय करणं गरजेचं आहे. किंवा आत्ता ह्या घडीला पाहिलं तर चेंडू चांगला पकडलाय, चेंडूला मात्र फेकून दिलाय. तर ज्या गोष्टीबद्दल मी सांगत होतो, षटकार जर आलाय तर एखाद्या मदतनीसाचं, फर्स्ट एडर म्हणजे प्रथमोपचार करणाऱ्याचं कार्य काय, तर आत्ता ह्या घडीला फ्रॅक्चर झालाय तर त्याला कसं बांधणं, जखम झाली त्याला कसं अडकवणं, किंवा आता रक्त वाहून जाते ते कसं थांबवणं, माणसाला चक्कर आल्यावरती त्याला कशी एक उपचार द्यावा, ह्या गोष्टींसाठी भरपूर असं शिक्षण घ्यावं लागतं, जे मी 3 परीक्षा पास झालं. म्हणून तर हनुमानजी तुम्हाला सांगू इच्छितो की आता जास्त उड्या नका मारू अशी विनंती आहे. नक्कीच आणखी एकदा या सामन्यामध्ये आव्हान कायम राखणारा हा 6 धावांचा फटका आलाय. या 6 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचलं जातं 21 वर. 21 झाल्यात. तिसरं षटक चालू आहे. पहिलं षटक हनुमान, दुसरं षटक धीरेंद्र आणि तिसऱ्या षटकासाठी हर्षल आलेत. अखूड टप्प्याचा हा चेंडू टाकला जातोय. पंच इशारा देत आहेत. हा चेंडू घोषित केला जातो आहे, तो म्हणजे नो बॉल घोषित केला गेलाय, नो चेंडू घोषित केला गेलाय. असं आपल्याकडे फ्री हिट नाही आहे, 1 धाव काउंट होईल फक्त, एवढं लक्षात ठेवा. या वेळचा फटका फसला जातोय. फॉलोन थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज ही झेल टिपण्याचा प्रयत्न करत असताना हा झेल सुटला जातोय. जीवनदान मिळाला या फलंदाजाला. तुर्तास जीवनदानाच्या मोबदल्यामध्ये बोनस म्हणून आणखी 1 धाव मिळाली जाते. या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचलं जात आहे 23 वर. तर प्रसादजी, आता जे आपण कॉम्बिनेशनमध्ये एक विषय छेडलाय की आता इथून पुढे आता फक्त आणि फक्त मराठीमध्ये समालोचन करूया, परंतु आपल्याला आपल्या जिभेला, आपल्या वैखरीला जी सवय लागली की कुठूनही कोणताही शब्द उचलायचा आणि वाक्य पूर्ण करायची. मग आता आपण ज्या ठिकाणी मराठी बोलण्यासाठी जे झगडतोय दोघं, मग दिवसभर आपण कॉमेंट्री करत असताना अनेक शब्द बोलतो, परंतु फक्त आणि फक्त शुद्ध मराठी बोलताना त्या शब्दांचा वापर करताना किती त्रास होतोय. त्याचं कारण एकच आहे की आपण पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य भाषा नको त्या ठिकाणी मात्र जोडण्याचा प्रयत्न केला. मग मराठी बोलताना एखादा मराठीमध्येच इंग्लिश शब्द घेतला ना तर माणसाला हुशार समजलं जातं. मराठी बोलताना मध्येच हिंदी शब्द घेतला ना तर त्याचं ॲक्सेप्टन्स केलं जातं, त्याला स्वीकार केला जातं. परंतु इंग्लिश बोलताना मराठी शब्द आला तर त्याला हसलं जातं. का? आपली भाषा एवढ्या खालच्या दर्जाची आहे. एखादा हिंदी बोलताना मराठी शब्द आला त्याला मात्र हसलं जातं. मग आपल्या मराठीमध्ये दुसरे शब्द घेतल्यानंतर त्यांना आपण जास्त का लेखायचं, आणि इंग्लिश बोलताना मराठी शब्द आल्यानंतर आपल्या मराठीला कमी का लेखायचं. मराठी ही आपली स्वतःची भाषा आहे, ही आपली राज्यभाषा आहे, जिला की आपण एक आताच मान्यता मिळाली, क्लासिकल लँग्वेज म्हणजेच दर्जा मिळाला आपल्या राष्ट्रीय दर्जाचा. त्यावेळेला आपण ह्या भाषेला कधी विसरून चालणार नाही आहे. मग आपल्याकडे कसं आहे, ज्याला इंग्लिश बोलता येतं ना तो हुशार. इंग्लिश ही फक्त मित्रांनो भाषा आहे, इंग्रजांना तरी कुठं मराठी येते, मग तेही मठ्ठच झाले म्हणायचं ना आपण. बरोबर आहे ना? नक्कीच नक्कीच. याच मुद्द्याला अधोरेखित करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न होता राजकिरणजी, की मराठी भाषा आणि मराठी भाषेचा जो गोडवा आहे हा मात्र जगाच्या पाठीवरती कोणत्याच भाषेमध्ये नाही. त्यामुळे आपली भाषा, आपलं अस्तित्व, आपले अस्मिता आहे ती आपल्याला जपता आली पाहिजे. यावेळेला पाहिलं तर चेंडू निश्चितच खोलवर चाललाय. त्या बाजूला मात्र क्षेत्ररक्षक मात्र उभा आहे, तिथून मात्र चेंडू फेकला जाईल. तोपर्यंत 2 धावा अगदीच सहज लिहिल्या पूर्ण केले जातात.
2 धावांनी मात्र धावसंख्येला थोडासा आकार मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24. दिनकर ठाकूर 8 चेंडूंचा सामना केलाय, 11 वरती खेळतात. सचिन मात्र 9 चेंडूंचा खेळ केलाय, 12 वरती खेळतात. खरं तर जे की आव्हान उभं केलंय ना नावा संघाने, त्या आव्हानामध्ये भरपूर असा दम आहे. मग त्यांच्याकडे गोलंदाजी त्याच ताकदीची आहे. मग प्रारंभिक 50 वर्षांचा गोलंदाज हनुमान भोईर असेल किंवा सर्वच गोलंदाज, मग धीरेंद्र असेल, हर्षल असेल, आता आलेले नियाज काजी अगदीच त्याच धाटणीचे त्याच ताकदीचे गोलंदाज आहेत. निश्चितच चेंडू फलीला स्पर्श करून गेलेला चेंडू यष्ट्यांच्या मागे, यशरक्षक मात्र पूर्णपणे हा झेल पूर्ण करतोय. येस, हे आमचे आदरणीय प्रेमानंदजी शेवकर जे घारापुरीमध्ये उभे असताना एक सुंदर मार्गदर्शक, याला गाईड मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यांनी मात्र आम्हाला मंचावरती येऊन शुभेच्छा देत दोन्ही समालोचकांना की तुम्ही मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केलात आणि मराठीचा दर्जा मात्र सांभाळण्याचा प्रयत्न केलात. निश्चित प्रसाद अनेक वर्ष मी पाहिले प्रसादजींना. मग आमच्या गावामध्येही बऱ्याच वेळा त्यांनी समालोचन केलं, परंतु ग्रेट भेट मात्र होत नव्हती. परंतु ही भेट मात्र आज झाली. आणि ज्या वेळेला आपण म्हणतात ना 2 उत्तम गोष्टी एकत्र येतात ना, त्यावेळेला चांगलं मिलन होत असतं. राजकिरणजी, एक गेल्या काही वर्षापूर्वीची एक छोटीशी गोष्ट आहे. एका मोठ्या समालोचकासोबत व्यासपीठ शेअर करण्याची संधी मिळाली होती आणि तिथे तो ते समालोचक मला म्हणाले होते की आपण मराठी छान बोलता, आपण हिंदीमध्ये जर गेला तर आणखी तुमची हिंदी आणखी तुम्ही यापेक्षा चांगली म्हणू शकता. तेव्हा मी त्यांना एक सुंदर वाक्यात त्यांना प्रत्युत्तर केलं, एक वेळ समालोचन थांबवेन परंतु माझी मराठी मी कधी सोडणार नाही. कारण ही आपली अस्मिता आहे आणि ती आपल्याला टिकवायची असेल तर ती सुरुवात स्वतःपासून आपण करावी. होय, म्हणून तर मी म्हणतो की मित्रांनो, आपण काय करतो ना की प्रवाहाच्या ओघात वाहत जातो. मग आत्ताची काय गरज आहे की सर्वच मुलांना इंग्लिश शाळेमध्ये टाकलं जातं, परंतु मी मात्र माझ्या मुलाला ना मराठी शाळेत टाकलंय. आजही तो यूट्यूबवरती पाहून भरपूर त्यांनी तयारी केली आणि RTSच्या परीक्षेमध्ये एकटा पास झाला. का तर आपण मराठीवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. तर मॅच चांगली आहे, मॅच तुम्ही लाईव्ह पाहताय, आपल्याला लाईव्ह स्कोरही दिसतोय. त्याच्यामुळे फक्त आता ह्या स्पर्धेच्या उद्देशाने आम्ही कोणता तरी एखादा पॉईंट, एखादा मुद्दा छेडण्याचा प्रयत्न का केला, कारण आपण सातत्याने मात्र अनेक गोष्टींचा गौरव करतो. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं वाक्य आहे, माझी या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. म्हणजेच मराठी कौतुक करण्यासारखी भाषा आहे. मग प्राथमिक दर्जा आपण मराठीला देणं गरजेचं आहे. नक्कीच सामना थोडासा एकतर्फी होताना दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये न्हावा संघाला सध्या वरचढ होताना आपण पाहतोय. घारापुरी संघाच्या समोर त्यांची ही कसब जी आहे ती मात्र थोडीशी उजवी ठरताना दिसते असं म्हणावं लागेल. क्रिकेटमधील हा सातत्य पुन्हा एकदा मात्र घारापुरी संघाचे एक विशिष्ट जो क्रिकेटचा दर्जा आहे जो गेले कित्येक वर्ष त्यांनी राखलाय आणि त्यामध्ये त्यांना किंबहुना आज आत्ता आणि या क्षणापर्यंत ते यश त्यांना लाभताना पाहायला मिळत आहे. या क्षणी जो घारापुरी संघ खेळ चालू आहे, घारापुरी संघाचा खेळ असा नाहीये मित्रांनो. त्यांच्याकडे ताकदवर फलंदाज आहेत, परंतु आत्ता या क्षणीला जर पाहिलं तर संपर्क व्यवस्थित चेंडूफळीचा होत नाही चेंडूशी. त्यामुळे मात्र पूर्णपणे फसलाय हा गेम. आणि न्हावे संघाचे पाठीराखे बघा, नियाज काजी म्हटलं तर मी पाहिलंय या व्यक्तीला, एवढा उत्साह असतो या व्यक्तीकडे. आणि न्हावे संघ मात्र त्यांना पूर्णपणे पाठराखण करतात, त्यांना चेअरअप करतात. चेअरअपला आता मराठी शब्द मला आठवत नाहीये. त्यांना पूर्णपणे प्रोत्साहित करतात, प्रोत्साहन देतात. येस, होय, बोला आता प्रसाद सर. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र या सत्रातील शेवटचा षटक संदीप आलेत गोलंदाजीसाठी आणि हा टाकलेला चेंडू यष्ट्यांच्या बऱ्याचसा बाहेर निघाला आणि त्यामुळे पंचांनी या चेंडूला वैध चेंडू घोषित केलाय आणि या अव्हांतर चेंडूने धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या होती 28 धावा. पुढील चेंडू सरसावून पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू अगदी सीमारेषे लगत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि उत्साह पाहू शकाल आपण.
तारुण्याच्या उंबरठ्यात असणाऱ्या तरुणांना लाजवेल एवढा उत्साही अजूनही काझींकडे आहे. येस, आणि मी आता पाहिलं तर ते एवढे जबरदस्त आहेत, म्हणजे गावकपमध्ये पाहिलं तर ते बाउंड्रीच्या बाहेरून प्रत्येक टीमला प्रोत्साहन देतो. ते आज त्यांना प्रोत्साहन मिळतंय. म्हणूनच तर म्हणतात ना, आपण जे बीज पेराल ते उगवेल. म्हणून तर म्हणतात की जे आपण जमिनीमध्ये गाडू ना, तेच बीज पुढे जाऊन तुम्हाला तेच फळ मिळेल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. पुढील चेंडू जोरकस प्रहार करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. चेंडू हवेमध्ये आहे. आखूड टप्प्याचा झेल असल्यामुळे क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. जिथे संतोष होते, संतोष स्वतःच्या कामगिरीतून संतोष होऊ शकले नाही, कारण आखूड टप्प्याचा हा झेल होता. धावसंख्या 28 होती. चला, मोह संघ तयार राहायचंय. यावेळेला फटका चांगला आहे. बरोबर कदाचित हा संपर्क झाला की काय, परंतु बरोबर सीमा क्षेत्राच्या सीमारेषेच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला नियाज काझी. कदाचित झेल दान झाला असेल, परंतु निश्चितच आकाश ठाकूर मात्र आपली जागा सोडण्यासाठी तयार नाही आहेत. त्यांना कदाचित स्वतःवरती विश्वास असेल. अजूनही 3 चेंडू आणि 48 धावांची गरज. तर मोहा संघ यावा लगेच आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. चेंडू कुठे गेलाय खरं तर कोणालाच दिसलं नाही, परंतु नशीब त्या बाजूला हितेंद्र होते, त्यांना मात्र दिसला आणि चेंडूला पायाने असा फेकला की बरोबर तो गोलंदाजाच्या हातामध्ये गेलाय. हितेंद्र दादा जबरदस्त कामगिरी. परंतु इथे मात्र घारापुरी संघाला अक्षरशः 4 मुंड्या चित केलाय या न्हावे संघाने. लेट झालंय, उशीर झालाय मित्रा, कारण एकदा की जीव गेला की अमृत फक्त काम करू शकतं, गंगाही काही कामाला येऊ शकत नाहीये. एक कलियुगातील सुंदर वाक्य आहे. 31 डिसेंबरच्या दिवशी घरातील कॅलेंडर घरातील काल निर्णय लहान मुलाने फाडावा आणि कोणत्याही प्रकारे त्याला पालकांनी बोलू नये किंवा कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये अशा प्रकारचे फटके आहेत. किती षटकार आले तरी आता मात्र जिंकणं कठीण असेल. इथे मात्र अगदीच वरचढ खेळ केला नावे संघाने असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाहीये. शेवटाच्या 2 चेंडूंवरती मात्र काही सुखदायक फटके पाहायला मिळाले, परंतु बोला, आत्ताचे हे फटके उद्याच्या सामन्यासाठी एक वेगळी ऊर्जा प्रेरणा देणारे असतील, कारण तेव्हा संगणक या फलंदाजीचा विचार करेल आणि त्याला कदाचित पुढच्या सामन्यामध्ये बढती देऊ शकेल. त्यामुळे तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न हा भविष्यामध्ये तुमचा एक वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा असतो. निश्चितच. परंतु हे जे दोन्ही संघ आहेत ना प्रसादजी, खरं तर हे दोन्ही संघ पूर्णपणे एकमेकाशी मैत्रीमय खेळतात. मग ज्या वेळेला घारापुरी संघ आयोजन करतं ते कदाचित नावे संघाच्या मैदानावरती असतं किंवा नावेखाडी संघाच्या मैदानावरती असतं. त्याच्यामुळे जरी इथून स्पर्धेतून घारापुरी संघ बाद झाला असला तरीही ते थोडेसे नाराज जरूर होतील, परंतु तदनंतर मात्र ते जाऊन